मी सुजाता दळवी, सुजाता योगा या माझ्या युट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. बिगिनर्स योगामध्ये आज आपण भुजंगासन बद्दल माहिती घेणार आहोत. भुजंग म्हणजे साप आणि या आसनामध्ये सापासारखी स्थिती होते, म्हणून या आसनाला भुजंगासन असं म्हणतात. भुजंगासन हे सूर्यनमस्कारातलं एक महत्त्वाचं आसन आहे आणि पाठदुखीसाठी हे अतिशय उत्तम असं आसन आहे. तर आपल्या आजच्या या योगाची सुरुवात आपण प्रार्थनेने करणार आहोत. प्रार्थनेला आपल्या संस्कृतीमध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे आणि योगा करताना किंवा संपवताना सुद्धा प्रार्थनेचं खूप महत्त्व आहे. कारण सुरू करताना आपल्या योगासाठी मानसिक स्थिती होण्यासाठी प्रार्थनेचं खूप जास्त महत्त्व आहे. त्यामुळे योगा करताना आणि संपवताना देखील आपण प्रार्थनेने सुरुवात आणि शेवट केला पाहिजे. तर आजच्या आपल्या योगाची सुरुवात आपण प्रार्थनेने करणार आहोत. डोळे बंद करा, ताठ बसा, शांत आणि दीर्घ श्वास घ्या. योगेन चित्तस्य पदेन वाचा मलं शरीरश्च वैद्यकेन योपाकरोतं प्रवरं मुनिना पतंजलि प्राञ्जलिरानतोऽस्मि. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्मा तस्मै श्री गुरवे नमः. तर आज आपण भुजंगासन बद्दल माहिती घेणार आहोत. तुम्ही माझ्यासोबत भुजंगासन करा. भुजंगासन करताना सुरुवातीला आपल्याला पोटावर झोपायचं आहे. या पद्धतीने पोटावर झोपा, कपाळ जमिनीला टेकवा आणि आपले हात जे आहेत ते शरीराच्या बाजूला आपल्या खांद्याच्या रेषेत याप्रमाणे ठेवा. कपाळ जमिनीला टेकवा. या पद्धतीने हळूहळू डोकं वरती घ्यायचं आहे. हे हात जे आहे, हात असे आणि मान अशी हे करायची आहे. पाठीमागचे पाय टेकलेले, दोन्ही पाय असे जुळलेले हवे आणि आपली मान जी आहे ती पूर्ण अशी वरती घ्यायची आहे. आपलं शरीर पूर्ण नाभीपर्यंत वर उचललेलं हवंय.